शहरातील झोपडपट्टीतील अस्वच्छता, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालय दुरावस्था, शौचालय मनपाकडून स्वच्छता मोहीम न राबवणे, शौचालयास वापरण्यासाठी लागणारं पुरेसं पाणी नसल्यानं झोपडपट्ट्यांमध्ये पिण्याचं पाणी, ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्ती होत नसल्यानं सोलापुरातील 177 झोपडपट्ट्यातील लाखो रहिवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्याचबरोबर झोपडपट्ट्यातील दुर्गंधी, अस्वच्छतेचा परिणाम संपूर्ण शहरवासियांच्या आरोग्यावर होतोय। अशा गंभीर बाबींकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष झालं होतं। यामुळे सोलापूर शहरवासियांना त्यांचे परिणाम भोगावे लागतायत। तर माननीय सोलापूरचे महापौर नात्यानं आपण या दोन्ही समस्यांकडे गांभीर्यानं व सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन दररोज पाणीपुरवठा व झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवावी ही नम्र विनंती। प्रमुख मागण्या आहेत: सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करावा, सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्वसन कराव्यात, शहरातील विनावापर सुलभ शौचालय हे पाहून ती जागा महापालिकेच्या ताब्यात घ्यावी, सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यात स्वच्छता अभियान राबवावं, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे सोलापूर शहरवासियांचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी नियमित पाणीपुरवठा करावा, सोलापूर शहरातील बंद पडलेले बोरिंग ताबडतोब दुरुस्त करून चालू करावं, सोलापूर शहरातील आम रस्त्यावर झालेले खड्डे दुरुस्ती करावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, मोकाट कुत्र्यांमुळे होणारे अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असं नमूद करण्यात आलं। आज जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने सोलापूरचे नूतन महापौर श्री कोंडेल साहेबांना एक शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्नाबाबतीमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर त्या निवेदनात इतर काही 9 मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत। प्रामुख्याने सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे आणि दररोज पाणी पुरवठा होणार म्हणून अनेक वर्ष सत्ताधारी सर्व पक्षांनीच विशेष करून या प्रशासकीय कारभारामध्ये देखील दररोज पाणी पुरवठा केला जाईल अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण केली, पण होऊ शकलं नाही। त्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या वतीने आज माननीय महापौरांनी निवेदन दिलं। त्या निवेदनाच्या माध्यमातून दररोज पाणी पुरवठा अत्यंत गरजेचा आहे। पाणी पुरवठा अनियमित आणि 8-8 दिवस नसल्याने कधी 8-8 दिवस पाणी येत नाही, यामुळं सोलापूरकरवासियांचा आर्थिक, सामाजिक, आरोग्य सर्वच बाबतीमध्ये त्या ठिकाणी प्रश्न निर्माण उद्भवत आहेत। त्याचबरोबर ज्या सोलापूर शहराचे प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण झालेले आहे, कालच 2 दिवसापूर्वी केंद्रीय एक सर्वेक्षण विभागानं सर्वे केले की जवळजवळ 15 दिवस या सोलापुरामध्ये महिन्यातून प्रदूषण अत्यंत वाईट परिस्थिती आलेली आहे। या प्रदूषणामुळे आरोग्य धोका येणारच आहे। त्याचबरोबर सोलापूरच्या विकासाला सुद्धा बाधा निर्माण होणार आहे आणि गरीब लोकांनासुद्धा या प्रदूषणामुळे औषधोपचार करणं देखील अशक्य गोष्ट झालेली आहे। म्हणून या सर्व दररोज पाणी पुरवठा आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्वसन करा अशा प्रकारे मागणी आम्ही केलेली आहे। यापूर्वी देखील पुनर्वसन करण्याची मागणी केली, पण तो अद्याप ते गेल्या काही महिन्यामध्ये आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी आणि इतर आमदारांनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला, पालकमंत्र्यांनी की आपण झोपडपट्ट्याचं पुनर्वसन करू, पण काही या ठिकाणी झालेलं नाही। ते सुद्धा आपण लक्ष केलं असं प्रगत निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर या निवेदनामध्ये 9 मागण्यांचा समावेश आहे। दररोज पाणी पुरवठा, शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन करा, शहरातील विनावापर मुख्य म्हणजे विनावापर शौचालय जे आहेत, सुलभ शौचालय ते पाडून ती जागा महानगरपालिका ताब्यात घ्यावी, सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यात स्वच्छता अभियान राबवावे, अनियमित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासियांचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी नियमित पाणी पुरवठा करावा, सोलापूर शहरातील बंद पडलेले बोर, सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे, बोर ताबडतोब दुरुस्ती करून द्यावेत, सोलापूर शहरातील आम रस्ते जे खड्डे आहेत ते खड्डे दुरुस्ती करावेत, त्याचबरोबर मोकाट जनावरांचा, मोकाट कुत्र्यांचा या ठिकाणी बंदोबस्त करावा, मोकाट कुत्र्यामुळे होणारे अपघात
जीवित आणि रोखण्यासाठी कुत्र्यांचा सुद्धा बंदोबस्त करावा अशा प्रकारे मागणी या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। या बाबतीमध्ये महापौरच्या नात्याने सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही 15 दिवस या ठिकाणी आम्ही मुदत देणार आहोत। या 15 दिवसानंतर आम्ही या दोन्ही मागण्यासाठी इतर मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा प्रकारे जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।